आणखी एक महत्त्वाची बातमी, भुजबळांना आता डोकं राहिलं नाही, ते कामातून गेलेले आहेत अशी जोरदार टीका जरांगेंनी केली. भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक असल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आज दौऱ्यावर निघत आहेत आणि त्यांचा आज हा दौऱ्याचा 7वा टप्पा आहे आणि दौरा कसा असणार आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा, पुन्हा दौऱ्यावर निघताय, कसा असणार आहे दौऱ्याचा टप्पा? जसे पूर्वी संवाद दौरा केला त्याच पद्धतीनं हे सुद्धा संवाद दौरे आहेत पुन्हा. कारण 20 तारखेच्या तयारीसाठी गोदा पट्ट्यातले 123 गाव राहिले होते, तर ते असं एक एक घ्यायला उरकत नव्हतं. म्हणून गोदा पट्ट्याच्या पलीकडून बीड जिल्ह्यात शिरज देवीला मोठा कार्यक्रम सगळ्यांच्या वतीनं तिथं ठेवला आहे. 6 दिवस उरलेत मुंबई जाण्यासाठी, काय काय तयारी केली आहे? पूर्ण तयारी झाली आमची. सुरुवातीला जरी दमाने असले त्यांनाच गनिमा कावा येतो का? आमचे बघा तुम्ही, मुंबई जवळ आल्यावर पुण्याच्या आसपास करोडोत मराठी बरोबर होणार आहे. सगळा हिशोब बरोबर होणार. फसवतील किती दिवस? फसवायला काही मर्यादा असतात, काही हे असतात. फसवतील किती दिवस? आम्ही सुरुवातीला ताकद दाखवण्यापेक्षा ज्या दिवशी दाखवतो त्या दिवशी दाखवतोच बरोबर मराठी. फसवतील असं म्हणताय, फसवतील नेमकं फसवतील म्हणजे काय? 7 महिने झाले हो, 1-2 दिवस झाले. समाजाने वेळ द्यायचा तरी किती? यांना नुसता वेळ पाहिजे, नुसता वेळ पाहिजे. 7 महिन्यापेक्षा जास्त वेळ दिला. आमची क्षमता नाही आता वेळ देण्याची. आम्ही ओबीसी आरक्षणात असताना घेतलं जात नाही, म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ लक्षात येतो. त्यामुळं आता नाही विश्वास. मराठा समाज मुंबईकडे निघणार 20ला. तुम्ही बघा किती ताकदीने येतात. कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली सारटी, जालना.